राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच बीडचं पालकत्व स्वीकारावं. मागच्या पालकमंत्र्यांनी मंत्रिपदासह पालकमंत्रीपदही भाड्याने दिलं होतं. सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा. महाराष्ट्राची परिस्थिती बिहारपेक्षा गंभीर. बीडच्या खऱ्या आरोपींना पकडण्याची फडणवीसांमध्ये हिंमत आहे का? ज्यांच्यावर रोष ते फडणवीसांच्या मंत्रिमंडळात, राऊतांची टीका. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची एकत्र जमीन. अंजली दमानी यांचा ट्विट करत गंभीर आरोप. अंजली दमानी या वाल्मिक कराडच्या विरोधात बीडमध्ये आंदोलन करणार. 28 तारखेला ठिय्या आंदोलन. वाल्मिक कराडला अटक करण्याची मागणी. माझ्या वडिलांसोबत झालं तसं आरोपींसोबत व्हावं. आम्हाला न्याय मिळायला हवा. सर्वपक्षीय बैठकीमध्ये संतोष देशमुखांच्या मुलीची मागणी. तानाजी सावंत यांच्या 2 पुतळ्यांना जीव मारण्याची धमकी. तुमचाही संतोष देशमुख केला जाईल. पत्रातून धनंजय सावंत आणि केशव सावंत यांना धमकी. फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून परभणीमध्ये जायला हवं होतं, तर सूर्यवंशींच्या हत्येची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घ्यायला हवी. राऊतांची मागणी. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि उद्योगमंत्री उदय सामंत परभणी दौऱ्यावर. दोन्ही नेते सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार. बंगल्याच्या वाटपावरून शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत व्यक्त. भाजपा मंत्र्यांना बंगले, आम्हाला फ्लॅट. शिवसेना मंत्र्यांनी व्यक्त केली खंत. संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, गोगावले यांना बंगल्यांच्या ऐवजी मिळाले फ्लॅट. बंगल्यांवरून मंत्र्यांनी नाराज होण्याचं कारण नाही. संजय शिरसाटांची प्रतिक्रिया. तर छगन भुजबळ नाराज नाहीत असं वाटतंय. 2-4 दिवसामध्ये भुजबळ पुन्हा कार्यरत होतील. शिरसाटांचं वक्तव्य. कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्याला शिफारशीद्वारे बदली करता येणार नाही. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा प्रशासनाला इशारा. मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेले छगन भुजबळ कुटुंबासह परदेश दौऱ्यावर जाणार. दौऱ्यावरून आल्यानंतर भुजबळ भूमिका मांडणार. काल मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली होती भेट. उपमुख्यमंत्री अजित पवार आज मंत्रालयामध्ये बैठक घेणार. वित्त आणि राज्य उत्पादन खात्यांचा अजितदादा आढावा घेणार. उद्धव ठाकरे मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार. 26 डिसेंबरपासून मातोश्रीवर ठाकरे गटाच्या बैठकांचं सत्र. विधानसभा निहाय ठाकरे आढावा बैठका घेणार. नाशिकच्या पालकमंत्री पदावरून माहितीमध्ये रस्सीखेच. मागील कामांचा संदर्भ देत दादा भुसेंकडून पालकमंत्री पदावर दावेदारी. तर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजनांचाही पालकमंत्री पदावर दावा. नागपूर पालिकेमध्ये स्वबळावर लढण्याची काँग्रेसची चाचपणी सुरू. सर्व 151 जागांवर काँग्रेसकडून उमेदवारांची चाचपणी. काँग्रेसचे नागपूर शहराध्यक्ष विकास ठाकरे यांची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री संजय शिरसाटांची मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहाला अचानक भेट. सामाजिक न्याय खात्याचा पदभार स्वीकारताच शिरसाट ऍक्टिव्ह मोडवर. वक्फ बोर्डासारखी लव्ह जिहादसारखी आव्हानं आपल्यासमोर. वणीगडावर वक्फ बोर्डानं दावा ठोकलाय. वणीगडावर वक्फ बोर्डाला दावा ठोकण्याचा अधिकार काय? नितेश राणेंचं वक्तव्य. निष्ठावंत म्हणणाऱ्यांनी शिंदेना पूर्णपणे गाफील ठेवलं. ठाकरे गटातून शिंदे गटामध्ये प्रवेश करणार होते, नंतर माघार घेतली. किरण सामंतांचं नाव न घेता राजन साळवींवर आरोप. अहिल्यानगरच्या कोपरगाव विधानसभेचे आमदार आशुतोष काळेंनी कार्यकर्त्यांचे धुतले पाय. काळेंच्या आमदारकीसाठी सलीम शेख याने चपलांचा केला होता त्याग. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरचा ठाण्यातील फ्लॅट ईडीनं ताब्यात घेतला. आधीच ईडीनं हा फ्लॅट केला होता जप्त. पूजा खेडकरच्या अडचणी वाढण्याची शक्यता. दिल्ली हायकोर्टाकडून अटकपूर्व जामीन देण्यास नकार. सुप्रीम कोर्टात सुनावणी न झाल्यास अटकेची टांगती तलवार. लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता याच आठवड्यामध्ये मिळणार. हप्ता देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होणार. पहिल्या टप्प्यामध्ये 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार. अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या जलपूजनाला 8 वर्ष पूर्ण. मात्र काम सुरू नाही. सरकारला आठवण करून देण्यासाठी सकल शिवस्मारक समिती, सकल मराठा समाज आणि छावा मराठा युवा संघटना जलपूजन करणार. कोल्हापूरच्या काळंबावाडी धरणाच्या गळतीचा प्रश्न गंभीर. आज राज्याची तज्ज्ञ समिती करणार गळतीची पाहणी. गळती रोखण्यासाठी 80 कोटींच्या निधीची तरतूद. मोठ्या विवास कंत्राटी कर्मचाऱ्याकडे आलिशान BMW कार, तर प्रियसीसाठी आलिशान 2 BHK फ्लॅटची खरेदी. संभाजीनगरमधील 21 कोटींच्या क्रीडा संकुल घोटाळ्याचं प्रकरण. नाताळच्या सुट्ट्यांमुळे पंढरपूर नगरी गजबजली. दर्शनासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये भाविकांची गर्दी. सुट्ट्यांच्या काळामध्ये ऑनलाईन दर्शन बंद ठेवण्याचा प्रशासनाचा निर्णय. नाताळच्या सुट्ट्यांमुळे नाशिकमध्ये पर्यटकांची गर्दी. रामकुंड परिसरात मोठ्या संख्येनं पर्यटक आणि भाविक दाखल. राज्यातील पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी. सलगच्या सुट्ट्यांमुळे नागरिकांची पर्यटनाला पसंती. कोल्हापुरातील राधानगरी धरण परिसरामध्ये पर्यटकांची गर्दी.
नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची पावलं कोकणाकडे. 3.5 लाखांहून अधिक पर्यटक कोकणात. साहसी खेळांना पसंती. यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातून 500 किलोमीटर प्रवास करत वाघ पोहोचला धाराशिव जिल्ह्यात. येडशीतील 2200 हेक्टरवरील अभयारण्यामध्ये वाघाचा आश्रय. वाघाला ट्रॅप करण्यासाठी वन विभागाकडून टीम तैनात. रत्नागिरीमध्ये सुशासन सप्ताहाच्या निमित्तानं जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न. सर्वसामान्यांच्या प्रलंबित कामांचा वेळेमध्ये निपटारा करावा. अपर जिल्हाधिकाऱ्यांचं मार्गदर्शन. कुंभमेळाव्याच्या पार्श्वभूमीवर तपोवनातील 94 एकर जागेवर भारत मंडपमच्या धर्तीवर इमारत. इमारतीमध्ये साधू, महंत आणि भक्तांच्या निवासाची व्यवस्था. कुंभमेळ्यामध्ये 3000 आखाड्यांचं नियोजन सुरू. अमरावतीच्या करीना थापाची प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी निवड. जिल्हाधिकाऱ्यांकडून तिचा सत्कार. तर दिल्लीमध्ये 26 जानेवारीला राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव होणार. सिलेंडर स्फोट रोखून 70 कुटुंबांचं केलं होतं रक्षण. जळगावच्या चाळीसगावमधील धुळे सोलापूर महामार्गावरील शेतकऱ्यांचा वापर असलेला रस्ता बंद. शेतकरी संतप्त. शेतकऱ्यांकडून रास्ता रोको. जळगावच्या चाळीसगावमध्ये बेसुमार वृक्षांची कत्तल. अवैध वृक्षतोडीवर वन विभागाकडून कारवाई नाही. नाशिकच्या येवल्यामध्ये पतंग आणि मांजा विक्रेत्यांची तपासणी. नगरपालिकेची धडक कारवाई. अहिल्यानगर शहरामध्ये बंदी असलेल्या नायलॉन मांजा जप्त. 240 रीळ मांजा जप्त करत कडक कारवाई. अमरावतीच्या मोर्शी तळेगाव दशासरात नायलॉन मांजा जप्त. धाड टाकत 31,000चे 88 बंडल मांजा जप्त. आरोपींना अटक. सांगलीच्या कसबे डिग्रसमध्ये स्वतंत्र भारत पक्ष शेतकरी संघटना आक्रमक. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्याला सेवामुक्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी. यवतमाळच्या मारेगावातील हिवरीमध्ये पोलिसाच्या हत्येप्रकरणी आरोपीला जन्मठेप. पोलीस कर्मचारी राजेंद्र गुडमेथे यांच्या मृत्यू प्रकरणी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाकडून शिक्षा. जालना शहरामध्ये सिंगल यूज प्लास्टिकचा साठा करणाऱ्यांवर पालिकेची कारवाई. पालिकेकडून 650 किलो प्लास्टिक जप्त. 10 रुपयांचा आकारला दंड. उल्हासनगरमध्ये हिट अँड रनची घटना. मद्यधुंद कार चालकानं 2 ते 3 वाहनांना उडवलं. अपघातामध्ये 9 जण जखमी. जखमींवर उपचार सुरू. हिवाळ्यामध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज. उत्तर महाराष्ट्रामध्ये गारपीट तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज. राज्यात 26 आणि 27 डिसेंबरला मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता. 26 तारखेला धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक तर 27 तारखेला अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, जालना, बीडसह इतर जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये थंडीचा कडाका वाढला. राधानगरी धरण परिसरात धुक्याची चादर. राधानगरीचा नयनरम्य परिसर पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. येवला, लासलगावसह परिसरामध्ये धुक्याची चादर. धुक्यांमध्ये वाहनं चालवण्यासाठी वाहनधारकांची कसरत. तर कांदा पिकांवर मावा आणि करपा रोगाच्या प्रादुर्भावाची भीती. जालन्यामध्ये सीसीआयच्या 8 केंद्रांवर 2.5 लाख क्विंटल कापसाची खरेदी. भाववाढीच्या अपेक्षेनं शेतकऱ्यांकडे अजून कापूस शिल्लक. पुण्याच्या शिरूर तालुक्यामध्ये पाबळ परिसरात कांद्याच्या काढणीला वेग. शेतकरी कामामध्ये व्यस्त. मात्र कांद्याची आवक वाढल्यानं दर घसरले. नांदेडमध्ये केळीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव. शेतकरी हैराण. सततच्या वातावरण बदलाचा फटका. बुलडाण्यामधल्या देऊळगाव राजा तालुक्यामध्ये हरभरा पीक मर रोगाच्या कचाट्यात. कृषी विभागाकडे मार्गदर्शन करण्याची मागणी. वाशीमध्ये नाफेडच्या केंद्रांवर बारदान संपल्यानं सोयाबीन खरेदी ठप्प. शेतकऱ्यांना शेतमाल विकण्यात अडचण. खरेदी कधी सुरू होणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष. अमरावती जिल्ह्यामधील रब्बी पिकांना पाणी उपलब्ध करून द्या. जिल्हा परिषद सीओचे जलसंधारण विभागांना आदेश. वाशिम जिल्ह्यामध्ये यंदा रब्बी हंगामातील क्षेत्र वाढलं. या हंगामात 1,08,000 हेक्टरहून अधिक क्षेत्रावर पेरणी. मात्र यंदा केवळ 479 हेक्टरवरच ज्वारीची पेरणी. वाशिममध्ये चिया उत्पादनाचा जिल्हा प्रशासनाचा संकल्प यशस्वी. जिल्ह्यातील 2175 शेतकऱ्यांकडून 870 हेक्टर क्षेत्रावर चिया पिकाची लागवड. प्रसिद्ध नागपुरी संत्र्याच्या दरामध्ये मोठी घसरण. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये दर प्रतिटन 8 ते 10 हजारांनी घसरलं. उत्पादन जास्त झाल्यानं दरामध्ये घट. राज्यस्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धेचं गोंदियाच्या देवरेमध्ये आयोजन. स्पर्धेमध्ये 14, 17 आणि 19 वर्ष वयोगटातील मुला-मुलींचा सहभाग. वाशिम जिल्ह्यामध्ये ऊर्जा संवर्धनासाठी महाऊर्जा विभागाकडून ऊर्जा संवर्धन सप्ताहाचं आयोजन. राज्यस्तरीय निबंध आणि पोस्टर स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येनं सहभाग. सोलापूरच्या करमाळा शहरामधील अनेक भागामध्ये पालिकेकडून दूषित पाणी पुरवठा.
तक्रारीनंतरही पालिकेचं दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप. स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची मागणी. कराडच्या पाटण कॉलनीमधील पालिकेच्या जागेवरील पार्किंगचं आरक्षण बदलून बेघरांना घरं देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. कराड दक्षिणचे आमदार अतुल भोसलेंनी केली होती मागणी. रत्नागिरी जिल्ह्यामधल्या जलजीवन मिशनचे 70 कोटी रुपये थकीत. निधी न आल्यानं अनेक कामांची गती मंदावली. दिवाळीपूर्वी 50 कोटी रुपयांची मागणी. धाराशिव जिल्ह्यामधील भूममधील अलम प्रभू देवस्थानच्या यात्रेला उत्साहात सुरुवात. दर्शनासाठी भाविकांची मोठ्या संख्येनं गर्दी. रक्तदान शिबिर, कुस्त्यांच्या स्पर्धा आणि 3 दिवस महाप्रसाद असणार. सोलापूरच्या करमाळा तालुक्यामधल्या पाथुर्डीमध्ये ग्रंथदिंडीचं आयोजन. महिलांचा दिंडीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग. अहिल्यानगरच्या राहत्यातून सांताक्लॉजची शोभा मिरवणूक. नाताळ सणाचा उत्साह. सोलापूर विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्षातील पहिली सत्र परीक्षेला सुरुवात. 72,000 विद्यार्थी देणार परीक्षा. विद्यापीठासह संलग्नित 109 उच्च महाविद्यालयांमध्ये परीक्षा. नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामधील 4 पैकी 2 लिफ्ट बंद. लिफ्ट बंद असल्यानं रुग्णांना वरच्या माळ्यावर जाण्यासाठी त्रास. बहुउद्देशीय वाहतूक केंद्रासाठी उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना. शिवाजीनगरमधील मेट्रोच्या स्थानक आणि एसटी बस स्थानकासंदर्भात आढावा बैठक. गतिशील आराखडा तयार करा. अजित पवारांच्या वाहतूक कोंडीबाबत सूचना. सर्वंकष गतिशील आराखडा तयार करण्याच्या पालिका अधिकाऱ्यांना सूचना. नगर सोलापूर रस्ता जीव घेणा. वर्षभरात शहरामध्ये 278 जणांचा अपघाती मृत्यू. नगर रस्ता, सोलापूर रस्ता, कात्रज, हडपसर आणि मुंबई बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अपघातांचं प्रमाण अधिक. पुण्याच्या बोरमध्ये एकलव्य करंडक 2024 कबड्डी स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेमध्ये विविध भागातल्या संघांचा उत्स्फूर्त सहभाग. गजराज एंटरप्राइजेसला प्रथम क्रमांक. पिंपरी चिंचवडमध्ये वाढत्या प्रदूषणाच्या नियंत्रणासाठी पालिकेनं उपद्रव शोध पथक नेमलं. शहरातील हवेची गुणवत्ता नियंत्रणात राहावी यासाठी पालिकेचे विशेष प्रयत्न. पिंपरी चिंचवडमध्ये आता रात्रीच्या बांधकामांना बंदी. बांधकाम प्रकल्पांसाठी पर्यावरणपूरक नियमावली जारी. ध्वनी प्रदूषण टाळणं, जलसंधारण आणि कचरा व्यवस्थापन सुधारण्यासाठी पालिकेचा पुढाकार. समाविष्ट 34 गावातील समस्यांसाठी क्षेत्रीय कार्यालयामध्ये बैठका. समाविष्ट गावातील प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार. राज्य सरकारनं नियुक्त केलेल्या सदस्यांबरोबर बैठका होणार. परदेशी शिक्षणासाठी 44 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये घट. महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी शिष्यवृत्ती. पुणे विद्यापीठातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी विज्ञान एकांकिका स्पर्धा. विज्ञानधारा स्पर्धेचं आयोजन. जानेवारीमध्ये स्पर्धा. 1ली ते 12वीच्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार. विद्यार्थ्यांना पुस्तकं आणि वाचनाकडे आकर्षित करण्यासाठी उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांसाठी वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम. 1 ते 15 जानेवारी दरम्यान आयोजन.